वंदे भारत ट्रेन ही वंदे भारत ट्रेन ही नवभारताची एक अनुपम भेट माननीय मोदीजींनी आपल्याला दिलेली आहे। जगातल्या विकसित राष्ट्रांमध्ये जशा ट्रेन आहेत तशा प्रकारची ही वंदे भारत ट्रेन आहे आणि आज मी याच ट्रेननी मुंबईवरनं साईनगर शिर्डीला आलो। अतिशय उत्तम प्रवास झाला, खूप चांगला अनुभव होता। अनेक लोकांची भेटी झाल्या, रस्त्यामध्ये फाईलचं काम देखील करता आलं, त्यामुळे मला आजचा प्रवास अत्यंत लाभदायी वाटला। तुम्ही अनेकदा आव्हान करतायत मात्र स्वतः देखील त्याचं अनुकरण करतायत, काय वाटतं तुम्हाला? असं आहे की जेवढं अनुकरण करता येईल तेवढं प्रत्येकाने केलं पाहिजे। माझाही हा प्रयत्न आहे की जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण माननीय प्रधानमंत्री मोदयांनी जे काही आव्हान केलं आहे त्या आव्हानानुरूप आपण काम करावं, कारण आपण केलं तर लोकांना देखील करण्याची एक इच्छा तयार होते। तोच माझा प्रयत्न आहे। भक्ती पाठोपाठ या संदर्भात मी कालच सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत। त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय। त्यामुळे दरवर्षी आपल्याला किती लागतं याची आपल्याला माहिती आहे, त्यात अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीनं त्या ठिकाणी काही ना काही उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत। काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे। मला असं वाटतं की आपण ते करण्याचा प्रयत्न करू। जगभरातील भक्तीचं केंद्र असलेली शिर्डी आता शक्तीचं केंद्र बनते, काय वाटतंय? खूप आनंदाची गोष्ट आहे। बघा, भक्ती आणि शक्ती आपल्या भारतीय अध्यात्मामध्ये एकत्रितच आहे आणि आपण सगळे भक्ती आणि शक्तीचे उपासक आहोत। त्यामुळे शांतता तेच प्रस्थापित करू शकतात जे शक्तिमान असतात। दुर्बल व्यक्ती कधी शांतता प्रस्थापित करू शकत नाही। त्यामुळे आपण जर शक्तिमान असलो तर आपण जगाला साईंचा, श्रद्धा आणि सबुरीचा संदेश शिकवू शकतो। अवघ्या वर्षभरात तर मुख्यमंत्री वंदे भारत ट्रेननं प्रवास करून शिर्डी रेल्वे स्टेशनवरती पोहोचले आणि आता पुढच्या कार्यक्रमासाठी ते निघालेले आहेत। मात्र जी काही इंधन टंचाई आहे त्यामध्ये इंधनाचा साठा करणाऱ्यांवरती लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्याचं फडणवीस म्हणाले। शेती कामासाठी शेतकऱ्यांना डिझेल द्या अशाही सूचना। शक्य त्या ठिकाणी पंतप्रधान मोदींचं आवाहन पाळा असं फडणवीसांचं आवाहन।